महाराष्ट्रातील महायुती सरकारने अलीकडेच एकामागून एक कल्याणकारी योजना जाहीर केल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या योजना आणल्याचा विरोधकांचा दावा आहे. पण यामुळे आर्थिक खात्यांचा समतोल कसा होतो, राज्याच्या तिजोरीवरचा हा भार महायुती सरकार किती दिवस सहन करणार, हे प्रश्न सर्वांच्या मनात आहे. लाडकी बहीण योजनेचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा फटका बसू शकतो, अशी ही चर्चा सर्वत्र आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात महिन्याला पैसे जमा होऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की लाडकी बहीण योजना वार्षिक 46,000 कोटी रुपये खर्च करणारी योजना आहे आणि यामुळे 2.5 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. यामुळे इतर क्षेत्रातील अनुदानासाठी वाट पाहावी लागणार आहे. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर मोठा फटका बसू शकतो आणि राज्याला अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करावाही लागू शकतो, ज्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासारख्या अत्यावश्यक सेवांसाठी निधी देणेही कठीण होईल. राज ठाकरेंसह विरोधकांनीही या योजनेवरती आक्षेप घेतला आहे. तसंच टॅक्स भरणाऱ्या लोकांनीही या योजनेला विरोध दर्शवला आहे. नुकतीच माहितीच्या अधिकारातून एक माहिती समोर आली आहे की महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीसाठी 200 करोड रुपये खर्च केले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच म्हणाले आहेत की जर ही योजना निवडणूकच्या फायद्यासाठी आणली गेली आहे तर ती फार चुकीची आहे. कोणताही समाज फुकट पैसे मागत नाही. महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग उभारले पाहिजेत. सत्तेत असलेल्यांच्या स्वार्थासाठी ही योजना चालवली तर त्याचे परिणाम घातक होतील. लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरचा हप्ता वितरित केल्यानंतर जानेवारीपर्यंत सरकारी तिजोरी रिकामी होईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एकही पैसा शिल्लक राहणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. राज्याच्या वित्त विभागाने राज्याच्या तिजोरीवर चिंता व्यक्त करत सरकारी योजनांकडे बोट दाखवले आहे आणि नवीन योजनांच्या घोषणेमुळे सरकारवरती आर्थिक दबाव पडत आहे. राज्याच्या 2024-2025च्या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6,12,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यामध्ये एकट्या लाडकी बहिणीवर 46,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि या सर्व योजनांचा एकूण आर्थिक भाग 90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो. कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज खात्यासाठी 2,64,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. भांडवली आणि इतर खर्चासाठी 2,34,000 कोटी रुपयांची तरतूद आहे आणि महाराष्ट्राला दरवर्षी मिळणारा महसूल आहे 4,99,000 करोड. जर आपण या सगळ्यांचा हिशोब लावलाच तर महाराष्ट्राला मिळणारा महसूल मधून लाडकी बहीण योजना आणि इतर तरतुदींचा खर्च वजा केला तर 89,000 करोड रुपयांचा फरक आहे. म्हणजेच दरवर्षी महाराष्ट्राला 89,000 करोड रुपयांचा भार सोसावा लागणार आहे. काही आर्थिक विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार ही रक्कम 2 लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यावर आधीच 7,80,000 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिजोरी रिकामी असताना ही योजना राबवणं म्हणजे पायपीट करणे होय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेचे नक्की काय होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. पण या लाडकी योजनेचा फटका खरं तर महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना बसला आहे. कारण नुकताच महाराष्ट्र सरकारने 100 रुपयाचे स्टॅम्प बंद केले आहेत आणि त्याची किंमत 500 रुपये केली आहे. म्हणजे वर्षे 400 रुपये हे सर्वसामान्यांच्या खिशातून लाडक्या बहिणीच्या योजनेला दिला जातोय, असं बोललं तरी वावगं ठरणार नाही. जसं आपण अगोदर बोलल्याप्रमाणे या योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयांच्या वाटपामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडतो. यामुळे राज्याला अर्थसंकल्पीय तुटीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी निधी देणे कठीण होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नसेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि सरकारी सेवांच्या कामकाजामध्ये व्यत्यय येऊ शकतो. राज्य अगोदरच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असताना पुरेशा महसुलीशिवाय अशा महागड्या योजना राबवल्यास कराचा भार वाढू शकतो, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक व्यवस्थापन आणखी कठीण होईल. अशा योजना लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देऊ शकतात आणि सरकारला निवडणुकीसाठी तात्पुरती मदत होऊ शकते. पण दीर्घकालीन आर्थिक ताणामुळे अर्थसंकल्पीय समस्या, कर्मचाऱ्यांना विलंबित देयके, इतर अत्यावश्यक सेवांमध्ये कपात आणि राज्याचे कर्ज वाढू शकते. या योजनांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन न केल्यास भविष्यात आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून काम करणाऱ्या अजित पवार यांनी मात्र हे दावे सर्व फेटाळून लावले आहेत. मी राज्याचा अर्थमंत्री आहे. मी पुष्टी करू इच्छितो की आमचा वार्षिक महसूल सुमारे 42 ते 43 लाख कोटी रुपये आहे
आम्ही वित्तीय चौकटीचे पालन करत आहोत. केंद्राने डिझाईन केले आहे आणि आम्ही त्या लिमिट्स ओलांडल्या नाहीत. पण लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडत आहे हे मात्र मित्रांनो नक्की खरे आहे. कारण वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा त्याला स्थगिती दिली जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली आहे. तसेच आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी त्याकडे वळवण्यात आल्याचा आरोप याआधी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी अगोदरच केला होता. आदिवासी विभागाचा 13,500 कोटी रुपयाचा निधी आणि सामाजिक न्याय विभागाचा 17,000 कोटी रुपयांचा निधी हा लाडके बहीण योजनेकडे वळवण्यात आल्याची चर्चा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटते? ही योजना खरंच चांगली आहे का? आणि या योजनेचा महायुती सरकारला खरंच विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल का? आणि निवडणूक झाल्यावरती ही योजना बंद होईल का? आम्हाला तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.